नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलेला आहे। कुठली नवीन तालुके हे वगळण्यात आलेले आहेत आणि कुठले नवीन तालुके हे जोडण्यात आलेले आहेत बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं। शक्तिपीठ महामार्ग सुधारित आखणीस शासनाची मंजुरी मिळाली आहे। GR प्रसिद्ध झाला आहे। शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी मिळालेली आहे आणि सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टला आता गती मिळते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे। यानुसार नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या मार्गात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। तर सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे। तर मंडळी, याबाबतचा शासन आदेश आज जारी करण्यात आलेला आहे। यामुळे शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातून जातो आहे। यावर अधिकृतरित्या आता शिक्कामोर्तब देखील झालेला आहे। तर फेब्रुवारी 2024 मधील शासन निर्णयानुसार 12 जिल्ह्यांमध्ये 802 किलोमीटरचा महामार्ग हा प्रस्तावित होता, पण अनेक शेतकऱ्यांकडून जमीन देण्यास तीव्र असा विरोध झाला आणि या महामार्गामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या काठच्या बागायती जमिनीचा पट्टा हा बाधित होत असल्याने दोन्ही जिल्ह्यात आंदोलनं उभी राहिली आणि अशात विधानसभा निवडणुकीमध्ये या आंदोलनाचा फटका बसू नये यासाठी महामार्गाचा प्रस्ताव मागे पडला। पण निवडणूक संपताच पुन्हा महामार्गाच्या हालचालींना सुरुवात झालेली आहे। शिवाय शेतकरी विरोधांमुळे नव्याने आखणी करण्यात आलेली आहे। त्यानुसार सातारा जिल्ह्याचा नव्या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता हा महामार्ग सातारा, सांगली या जिल्ह्यातनं जातोय। पुन्हा दोडामार्ग तालुक्यातील बांधाजवळून गोव्यात प्रवेश करणार आहे। या सुधारित आखणीस मंजुरी देण्यात आलेली आहे। यानुसार वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर या जिल्ह्यातील मार्ग जैसे थे ठेवण्यात आलेले आहेत। तर नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये या मार्गामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। शिवाय सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश देखील करण्यात आलेला आहे। तर मंडळी, शक्तिपीठ महामार्ग पूर्वी धाराशिव जिल्ह्यातून बार्शी तालुक्यात प्रवेश करत होता आणि त्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील मोजक्या काही गावांमधनं, ज्यामध्ये मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातून सांगली जिल्ह्यात प्रवेश करत होता। आता पूर्वीच्या बाधित तालुक्यांपैकी उत्तर सोलापूर आणि सांगोला हे वगळलं असल्याची माहिती समोर येते आहे। तर नवीन बाधित तालुक्यांमध्ये माढा आणि माळशिरस तालुक्यांचा समावेश झालेला आहे। बार्शीतील अंशतः तर मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील बाधित गावांमध्ये बदल झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यातून गारवडमधून हा मार्ग साताऱ्यातील कारखेल या ठिकाणी येणार असल्याची माहिती समोर येते। तिथून दिवड, कुकुवाड, खटाव, पडळ। तर मंडळी, या मार्गामुळे माणमधील शिखर शिंगणापूर आणि गोंदवले ही 2 तीर्थक्षेत्र जोडली जातात। नव्या आखणीनुसार 856 किलोमीटर लांबीचा सुधारित मार्ग अंतिम करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। तर मंडळी, ही गावं आणि ही तालुके आता जोडली जातात। शिवाय काही तालुके ही वगळली जातात। त्याची ही महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमची गावातील जमीन या महामार्गामध्ये बाधित होतीये का? कमेंट करून अवश्य कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा। धन्यवाद।